स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजच्या डेली ब्लॉग मध्ये. तर यो नीरज, ही माझी मम्मी आता चहा बनवते बघा. तुम्हाला बी चहा प्यायचा असेल तर या लवकर चहा पिऊ आपण सोबत. लेकिन ये साला कर क्या रहा है आपलं मस्त त्याच्या आयटमला चहा प्यायला चहा गाळणी आणि ती ही घे काय चहा गाळणी ती चहा प्यायला फुलपात्री अजून चहा गाळणी चहा गाळणी आणि 2 ग्लास चहा पी. बटाट्याची भाजी हा बोल. पिवळा बटाटा कारल्याची भाजी करते, मिठातलं काढलं ते खा. 5 वेळा जायच्यात मला रिकामं कर, मी जाते. मालले आहे राज माल म्हणजे 400 तुझ्या बेड माझ्या आईने घेतलेला आहे. काकू नाही डायरेक्ट पण मित्राच्या पप्पाने घेतलाय ते बी त्याच्या आईसाठी आणि ह्याचं काहीच नाही. चहा बघा मस्त झाला. फोन लाव नाही. कोणाला फोन लाव? माझ्या मित्राला लावायचं. नाही फोन बिल नाही लाव, बॅलन्स संपलाय माझा. आणि माझं संपलंय, तुझं कुठं संपलंय? अरे आता संपलं. तुला हॉटस्पॉट दिले ना तू. आज काही स्पेशल जेवण? डायरेक्ट विचारते त्याला. डायरेक्ट तू विचारलंय त्याला. मित्र माझं तुझ्या इकडे चांगलं काम आहे, पण तिथे काय आहे? कसलं काम नाही पण चहा घेऊ कधी आपण आता. कुणाला विचारायचं असलं तर काय म्हणायचं माहितीये का? मध्येच बसू डायरेक्ट. काम बघ मला आणि हा म्हणला हा तिथं काम आहे डायरेक्ट. चहा मध्ये तेल टाकते का काय? नाही चहामध्ये तेल नाही टाकत. दे. एकच गुड्डे बिस्किट आणलं, मला बी पाहिजे ना बाळा 2. मग तू घे ना त्यातले 2. एका गुड्डेच्या ह्याच्यात भांडण लागलेत माझ्या आणि माझ्या मम्मीचे. मला लय नाही गुड्डे लागत, बिस्किट तुला मध्ये. माहितीये 2 लागते. मग 2 बिस्किट लागणार आहे ना मला. काय मी फक्त बुडून आणखीन खाणार. एक आहे बघ इथं. मित्रांनो चहा घेऊ पहिला, नंतर स्टार्ट करू. त्यात सुट्टी नाही. रेसिपी सांग ना जरा पिवळ्या बटाट्याची. हा पिवळा बटाटा आहे. हा पण त्यात काय काय टाकलंय, कसं टाकलंय सांग. हा, गाई पिवळा बटाटा आहे. जिरा, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा. आणि आता थोडंसं हिंग टाकते म्हणजे बटाटा आहे. हिंग खाल्ल्याने पुढं स्वाद येतो चांगलं. हे हिंग म्हणजे? हिंग 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 काय असतं ते तर सांग. मला नाही माहित. ऑडियन्स हे चांगलं असतं. मित्रांना माहिती असेल. हा सगळ्यांना माहिती हिंग म्हणजे. मला माहिती नाही ना हिंग काय असतं. तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आधी तू मला माहिती करून घे आणि मग तुम्ही कमेंट मध्ये सांगा हिंग म्हणजे काय असतं की मला समजेल. मी कमेंट वाचतो सगळ्यांची. हिंग कसं चांगलं असतं खाल्लेलं. आता हे बटाटा म्हणजे जड असतं. हरभरा बघू शकता इथं पिवळा बटाटा आणि इथं कारल्याची भाजी. आमच्या घरात राहायला मी आणि मम्मीचं दोघंच राहतो, पण भाज्या 3-4 प्रकारच्या असतात दररोज. असतात नाही मग काय केले तर नाही तर एक भाजी करायला मित्रांनो वेळ नसतो आम्हाला. आता बघा बिझी. माझी मम्मी सकाळी 5ला जी घरातून जाती, दुपारी 2ला येते, मग स्वयंपाक वगैरे बनवते. चपात्या सकाळीच करतो. कधी बनवते कधी नाही बनवत. मग तसं तर माझं जास्त करून थोडंफार बाहेरचंच असतं चालू. थोडं ऍडजस्ट करावं लागतं मित्रांनो. गरिबी वाईट असते. गरिबी वाईट असती आणि ती गरिबी आम्ही जवळून बघितलेली आहे. जरा कसं थोडी धावपळ केली तर पुढे फायदा असतो. त्याचा फायदा होतो 100%. याचा तर लय होणार आहे बघा. त्याचा फायदा बघा. त्यांनी आज कमीत कमी 4-5 जणांना फोन केला. काय म्हणते है ना धीरज? धीरज नाही नीरज. धीरज का धीरज? नीरज. बटाटा तेल थोडं
जास्त झालंय ऍडजस्ट. थोडं जास्त तेल झालं, ऍडजस्ट कर. आई काढलं चपाती दोन्ही संपव. कडक कडक काढलं केलंय बघ. ए तू बिग जेवा. काय टाक नको करू, खा. काहीच नाही टाकलंय तुझ्यामुळं. तर कसा फेसतो. नाही खरं नाही काय टाकलंय बघी. थांबा, तुम्हाला माझं घर दाखवतो. हे मग आमचा बेड आहे. त्याच्यावर हे आळशी गंगाराम झोपलाय. त्याला काही काम नाहीत ना, काय नाही. त्यासाठी 10 जणांना फोन लावल्यात काम आहे का म्हणून. आणि हे आमचा देवारा. हे स्वामी समर्थ. इथं सगळे देव आहेत. थांबा, तुम्हाला देव दाखवतो. गणपती, तुळजाभवानी, खंडोबा. हे आमचे कुलदैवत आहे. कुलदैवत आहे ते आमचे. ही गोड्याची फ्रेम. इथं पैसे बघा आम्ही किती श्रीमंत आहेत. हे ॲपल वगैरे. हे आपलं एडिटिंग करतो इथं. रात्रीचा इथं टेबल, इथं खुर्ची ठेवतो ही वाली. रात्रभर एडिटिंग चालू असते. तुमच्यासाठी काही ना काही तर करत राहतो. इथं मम्मी खाली स्वयंपाक बनवते. घर छोटंच आहे आमचं, काही मोठं नाही. बघू शकता. हे कपडे वाळत घालतो इथं. भांडे वगैरे. ग्रीन पॅनल आहे. सगळं आमचं घरातच असतं. कुठली गोष्ट बाहेर नाही की जेणेकरून आम्ही लोकांना त्रास देत नाही. आमच्या चिखलेचा हे भांडे आमची. त्या काकांनी गाडीला कसं हे 2 होम थिएटर. बघ हितलं हे दिसतंय का तुळशीचं जळलं. हे आमच्या म्हणून म्हणते दार लावून बसलं चुकीचं नाही. जरा लक्ष बी द्यायचं इकडे तिकडे. हे झाड दारातले. बघू शकता. पिवळा बटाटा आणि कारल्याची भाजी, चपाती. आणि जेवायला बसलो मी आणि मम्मी. तर मित्रांनो, आता आपण घरातून जेवण करून निघलोय. आता आपण चाललोय फिरवायला. ह्या भाऊला कामाला लागायचंय, तर ह्याला काम बघायला चाललोय. इतका त्रास देतोय आपल्याला. काम बघ. त्याला कामाला शिकू आपण. मित्रांनो, आता आपण मिरजला काम बघायला गेलो होतो. तर सर म्हणले की उद्या तुम्हाला कॉल करून सांगतो काम आहे का नाही. मग आपल्याला तिथं काही ब्लॉग शूट करता नाही आला, कारण का पाऊस भरपूर आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हो का, तर पाऊस भरपूर आहे. पाऊस भरपूर सुरू असल्यामुळे आपल्याला तिथं काही ब्लॉग शूट करता नाही आला. मग आपण डायरेक्ट घरी आलो. मी असं करतो की तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल. धन्यवाद. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.